झालेले आहेत. गुड मॉर्निंग गाईज. जय आई गावदेवी माते की जय. तर गाईज आम्ही चाललो आहे लेह लद्दाखला. लेह लद्दाख, शिमला, मनाली सर्व इथून आम्ही 4 व्हीलर घेऊन चाललो आहे. तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या सोबत जोडीला राहा. आणि आमच्या जोडीला आहेत अनिल, आई गावदेवी माते की, सोमनाथ, पृथ्वीराज, श्रावण दादा आणि मी श्रावण दादा. तर आम्ही जाऊ. तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा. भेटू आपण. बाय बाय. तर गाईज आम्ही आता गावदेवीचं दर्शन घेऊन आता गाडीला नारळ फोडून आम्ही आमचा प्रवास सुरू करू लेह लद्दाखसाठी. गावदेवी माते की. अनिल म्हात्रे यांची गाडी आहे आणि आम्ही आता जाऊ. तुम्ही आमची व्हिडिओ बघत राहा आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवू लेह लद्दाख आणि शिमला मनाली कशी काय आहे, तिकडचे रस्ते कसे, सर्व काही दाखवू. फक्त तुम्ही आमच्या यूट्यूबसोबत आणि आमच्यासोबत राहा. बाय बाय. तर नमस्कार गाईज. तर आम्ही आता पोचलो आहे इथे सकाळचा नाश्ता करायला. वलसाडला पोचलो आहे. गुजरातची बॉर्डर आहे आणि आमची गाडी आहे. तर बघू आता वलसाडला. आता इथे आम्ही टी चहा वगैरे नाश्ता करू आणि इथून परत निघू आम्ही गुजरातच्या दिशेने. आता राजस्थानच्या रोडला निघू. वडोदरा हायवे गाईस. गुजरात. अनिल शेठ, मी गाईस बघू शकता फुल धमाल चालू आहे गाडीमध्ये. आणि आम्ही खायला आणलेला बघ. कधी खायला आणले बाबा. बघ मदकाचं दुकान, अन्नाचं दुकान. आग्रा येला तर पुरा आग्रा. वडोदरा. फायनली वडोदराला पोहोचलेलो आहे. फायनली वडोदराला पोहोचलेलो आहे आम्ही. पण आमची मंजिल अजून खूप पुढे आहे. अहमदाबाद. आता आम्ही पोहोचलोय अहमदाबाद. अहमदाबाद टोल प्लाझा. We are just heading towards the lake. नाही भेटू शकते. अहमदाबाद वडोदरा. कुठला 378 ला एक्झिट आहे. नाही मग 64ला जो आहे तिथं थांबू. अरे आपल्याला कुठे काही करायचं. आपल्या सोबतच आहे ना जेवण. हा रेस्ट रूम भेटला कुठे थांबू. इथे असतं ना गाईज रस्ता बघा. रोड 6 लाईन. वडोदरा हायवे 6 लेन रोड आहे. 6 लेन रोड. मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे. जबरदस्त रस्ता. एक नंबर रस्ता गाईज. डोलं बंद करून नाही चालू शकत पण एकदम मन मोकळा राहून गाडी चालू शकता इथं. गोधरा, नाडो, दिल्ली. समोर जवळ 50 किलोमीटर. आपल्याला पण घ्या का सांगत गाईज. हा रस्ता बघून तुम्हाला काय वाटतंय मला जरा कमेंट मध्ये सांगा ना. माझ्या मते इथे शर्तींचा एकदम जंगी शर्ती होतील इथे. जंगी शर्यतीचा सामना होऊ शकतो इथे कारण रोडच तसा आहे. काय बोलतो पृथ्वीराज? बरोबर आहे. 6 गाड्या एकाच वेळेला सुटू शकतात इथून. तू तर फुटबॉलवाला. तू फुटबॉल पण खेळू शकतो आपण तुझी. इथं पुढच्या टायमाला ना एक फुटबॉल टुर्नामेंट पण ऑर्गनाइज करू शकतो. नक्की 100%. हे आमच्या तर गाईज आम्ही बसलोय बडोदरा हायवे वरती जेवण्यासाठी. बघू शकता. आणि आम्ही आणले चिकन आणि जवला भाकरी. तर गाईज या तुम्ही पण जेवायला या. ही मजा कधी घ्यायची आयुष्यात. हेच बघायचं आपल्याला. असंच जगायचंय. हेच राहणार आहे. लवकर या. हा बघा बडोदरा हवा हायवे. ओके. असं एक्सप्रेस बनवलं. एक्सप्रेस वे. आता अहमदाबाद आले ना. आता अहमदाबाद निघला. इंदोर. इंदोरचा हायवे आला. अहमदाबादचा हायवे सुटला.
तर गाईज आम्ही आता आलोय राजस्थानमध्ये हॉटेल आनंद सागर इथे आम्ही चहा प्यायला बसलोय. तुम्ही बघू शकता हे आमचे चहा प्यायला आम्ही थांबलोय. जरा गाडीला बी रेस्ट आम्हाला बी रेस्ट आणि थोडा बारीक पाऊस चालू आहे. तर चाय बघा एक नंबर. मग मजा आली ना. सकाळी 7 वाजल्यापासून दोघंच ड्रायव्हर आहेत आमचे. खतरनाक गाडी चालवली दोघांनी पण. जरी आम्ही गाडी चालवली असेल तुमच्या विना आमचा सफर अधुरा आहे. अरे 800 किलोमीटर झाले आता. तर या गाईस चाय प्यायसाठी भेटू आपण पुढं. गाईस तुम्ही बघू शकता शंकर महाराज यांचं किती मोठी मूर्ती आहे बघा. हे राजस्थानमध्ये आणि हा आहे पोलीस स्टेशन, पोलीस ठाणा, श्रीनाथजी मंदिर. आम्हाला टाईम झाला इथे उशीर झाला. मंदिर बंद आहे. उद्या ना डायरेक्ट आता उघडेल. आम्ही तो कॅन्सल केला. दर्शन लांबूनच दर्शन घेतलं आणि आता इथे नाश्ता करायला थांबलोय. तर गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही फायनली रात्री 2 वाजता पोचलो खाटू श्यामला. आणि 2 वाजता पोचल्यानंतर हा हॉटेल आम्ही घेतला आहे. याचा भाडा आहे 800 रुपये. आणि बरोबर मंदिरच्या जवळच आहे. इथे बाजूलाच मंदिर आहे आणि आमची पार्किंग लागलेली आहे इथे. हा इथे जागेत मंदिर आहे. तर खूप प्रवास झाला आमचा. कमसे कम 18 तासाचा प्रवास झाला आमचा. तर आता आम्ही चाललो आहे खाटू श्यामचं दर्शन करायला. तिथलं दर्शन झाल्यावर निघूया आम्ही चंदीगडला. तर गाईस चला भेटू. बाय बाय. तर गाईस बघू शकता खाटू श्याम देवाचे फोटो आहेत सर्व. हे दुकान आहे. ही अशी एरिया आहे. आधी ह्या हॉटेलमध्ये गेलेलो रात्री पण हे लोकांनी 1000 रुपये सांगितले. त्या हॉटेलमध्ये आमचे 800 रुपये घेतले. गाईस बघा हे खाटू श्याम मंदिराच्या इकडे जायला रस्ता आहे आणि किती घाण आहे त्याची. पूर्ण बेकार गटार पूर्ण. हा इथे मंदिर आहे. हो गया. गाइस यह आहे खाटू श्यामचा दरबार. जय श्री श्याम. जय श्री श्याम. तर आम्ही मंडळी आलोय सर्व खाटू श्यामच्या दर्शनाला. आणि मोराचा पीस घेऊन यायला लागतो किंवा गुलाबाचा फुल दर्शनासाठी. श्याम खाटू श्याम दरबार की जय. बघू शकता तुम्ही इथली गर्दी. किती गर्दी बघा इथे खाटू श्याम बाबाला. तरी आता ह्यावेळेस तरी कमी आहे. सोमवार असून एवढी गर्दी आहे. एप्रिल मे मध्ये तर खूप गर्दी. तशी नोव्हेंबर डिसेंबरला सर्वात जास्त नोव्हेंबर डिसेंबरला गर्दी असते. म्हणजे मंदिर हा बोलो खाटू श्याम बाबा की
तर गाईज आमचं दर्शन झालेलं आहे फायनली आणि आता आम्ही दर्शन घेऊन निघालो आहे. आता घरी जाऊ, घरी म्हणजे रूमवर, आणि मग तिथून निघू आम्ही चंदीगड. तर गाईज आम्ही आता खाटू श्यामचं दर्शन घेतलं आहे आणि हा आहे आम्ही, तुम्ही बघू शकता आमचा रूम आहे. आणि रूममध्ये आम्ही काय करायला घेतलं आहे तुम्ही बघू शकता. नाश्त्याचा टाईम आहे. आम्ही हॉटेलचा नाश्ता न खाता आम्ही स्वतः सोमनाथने बनवले मॅगी. मॅगीचा नाश्ता करून याचा स्पेशल आहे ना. अनिल कसं काय वाटतंय? एक नंबर झालेली आहे, स्मेल तर एक नंबर येते. ही आमची सुरुवात आहे. अजून 10 होता आहे क्या खायचा तर घरचा खायचा. हा, हे असा अनिलचा म्हणणं आहे, खायचा तर घरचा खायचा. चला, पृथ्वीराज भंडारी तुम्ही taste पोटाला म्हणजे काय करून आपल्याला त्रास नाही. पहिला डिश दिलेली आपल्या पृथ्वीराजला आणि नेक्स्ट डिश आता मला भेटेल. तर गाईस बघू शकता आता तुम्ही, आम्ही खाऊ आणि इथून निघू डायरेक्ट चंदीगडला. नंबर झालेली कसं झालं? आहे. अशी टेस्ट तुम्हाला बाहेर कुठे भेटणार हॉटेलमध्ये नाही. भेटणार नाही. आणि आम्ही चालू आहे पहाडी इलाकामध्ये म्हणजे शिमला, मनाली, लेह, लडाख तिकडे पण आम्हाला हेच खायचंय मॅगी. ही मॅगी साधी मॅगी नाही आहे. हा? ही आमचा मेहनतीची मॅगी आहे. आम्ही मॉलमध्ये जाऊन आलेली आहे. काय वेळेस घेतलेली आहे. डीमार्टला जाऊन घेऊन आलेले आहे अंबरनाथच्या. कॅमेरामन श्रावण मात्रे सर, लाईव्ह रिपोर्टिंग फ्रॉम खाटू श्याम राजस्थान. राजस्थान. चलो बाय बाय. तर गाईज आम्ही निघालोय आता खाटू श्यामवरून. गाडीत बसलेत आपले पोरं. चलो चलो अनिल शेठ, कुठे जायचं आता आपल्याला इथून? आपल्याला जायचं चंदीगड किंवा मंडी. चंदीगड जेवढं मंडी. पोहोचू तेवढं आपण जाऊया. ओके चला, तर भेटूया आपण पुढे. दाखवू तुम्हाला पुढचा नजारा कसा काय. चलो बाय बाय. रिंगच होणार आहे आपल्याला. थांब, एक मॅपच होणार आपल्याला. चलो चल. तर गाईज आम्ही आता राजस्थानला बाय बाय करतोय. इकडनं घेऊ, इकडनं. राजस्थान बाय बाय. प्लॅन करते म्हणजे. गाईज आम्ही राजस्थानला पोचलोय. चालले पहिले काय घ्यायचे माहिती आहे ना. एकदा कॅच घेतली. सगळ्या याच्यावर काय चाललं. हे देखो राजस्थानचे झाड आणि त्यांचे घर. काय लोकेशन आहे यार, क्या नजारा है भाई. सिंगल रोड. नजारा काढतो तुम्ही. रस्ता छोटा ये लेकिन बहुत गलत नजारा दिख गया रे अपने को. रोड गायब था भाई. दोघे येऊया ना. बघ ना आम्ही फिरतो. एक मिनिट मला. तर गाईज आम्ही पोचले आता. हे कोणता हायवे? पाणीपत, पाणीपत. पानिपत हायवे. पानिपत हायवेला अंबाला. मला ना. हा कोणता? ए अंबाला का? उतारणार तुला ते. अंबाला ना. बरं सेम बरंच आहे सेम. तर या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला आता थांबलो इथेशी. अजून जेवण करू आणि निघू आम्ही लगेच चंदीगडला. मस्त वातावरण झाले. आता इकडे पाऊस लागले आम्हाला. राजस्थानला जाम गरमी होती. खराब होतं पण. ते पेट्रोल पंपचं चांगलं आहे. तर जाके भी काम करो. गाईस एवढी मजा आली ना इथं जेवायला. मोसमच खतरनाक आहे. काय बोलता अनिल? एक नंबर. जबरदस्त मोसम आहे. आणि त्या आणि घरच्यांचं प्रेम अजून सोबत आहे. सोबतच आहे. चटणी आणि चपाती चालू आहे. काल भाकऱ्याचे कल्याणवरून आम्ही आणले काल बनवून. आता आपण पाणीपत हायवेला आहे आपण. पानिपत हायवेला. पूर्ण क्राऊड आहे. एक नंबर वातावरण आहे. एक नंबर. इथं जेवायची मजा झाली काय. दोन प्रकारच्या आम्ही गवल्याच्या चटण्या आहेत. चपात्या आहेत. हरियाणामध्ये आलो जेवायला. बोल. कल्याणमध्ये. पाणीपत हायवे.
आता परत बोल एक मिनिट. गाईज हे आमचे नवीन चालक श्रावणदादा म्हात्रे आता यांना लद्दाखला पोहोचवतो मी डायरेक्ट. आणि चिंचपाडा हे गाव. आमचे साथीदार. हा. आता आम्ही मागे कमम पकडलेली आहे. चलो. आता आम्ही इथून पानिपतच्या रस्त्याने निघत आहे आणि आता डायरेक्ट चंदीगड शिवाय कुठे थांबणारच नाही. थांबणार नाही. आता तो मेन रस्ता जो आहे तुम्हाला हायवे दाखवतो. त्या रस्त्याला गाड्याची चालवायची मजा आहे ना ती इकडेच येईन. आपल्या इकडे नाही, कल्याण मध्ये नाही. जी मजा जी रायडिंग करायची असेल तर लेह लडाख या रोडला या साईड. आपल्याकडचे गावठी रस्ते, ही इंग्लिश रस्ते. बघा आता कशी ड्रायव्हिंग गाईच बघा. चालू ठेवतो रोड बघ, रोड दाखव फक्त. कंटिन्यू ठेव. मजा आली ना. पण बाकी आपला दुसरा दिवस आहे आणि 2 दिवस आज सोम्या बी चालू होता आणि आपला अनिल शेठ चालू होता. आज मला ते गाडी दिली चालवायला. आणि दोघं खतरनाक. हा बघा हायवे बघा. हायवे बघा कसा. हे बघा आमचे श्रावणदादा म्हात्रे. हे आमचे चिंचपाड्याचे चालक मालक बैलगाडा शर्यतचे मालक आहेत. आणि आता हे युट्यूबर एकदम पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत. आणि हे बघा यांची ड्रायव्हिंग बघा कशी काय. त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या कल्याणमध्ये गावठी रस्ते आहेत आणि हे इंग्लिश रस्ते आहेत. हे मोदी साहेबांनी बनवलेले रस्ते आहेत. आणि मोदी साहेबांचे आणि गडकरी साहेबांचे खूप आभार मानतात. कारण त्यांचं म्हणणं असं आहे कधी कुठे जागा कमी पडली तर इथे पण आपण शर्ती करू शकतो. हा तर याचप्रमाणे आमची मंडळी आमच्या सोबत आहेत. हे बघा तुम्हाला काय आम्ही नक्की शर्यती इथे ठेवू. फुटबॉल प्लेअर आहे तो. त्यांची इच्छा आहे फुटबॉलची मॅच भरवायची. इथे ग्राउंड आमची इच्छा आहे की इथे कबड्डीचे सामने बी खेळू शकतो आणि आपण. बैलगाडा शर्यत बैलगाडा शर्यत. बैलगाडी शर्यतीसाठी तर हा 1 नंबरचा रस्ता आहे. बघा अंबाला बाईकची रेसिंग बी करू शकतो. जाताना 3 इथून सोडायच्या, येताना 3 तिकडून सोडायच्या. तो छोटी बनवून होती ना. स्टार्ट का बैलांची बिंजोड बिंजोड बिंजोड. आमचे श्रावणदादा म्हात्रे यांना कोणीही जोड द्या, कोणीही जोड द्या. कोणतीही साईड चालेल, उजवी डावी मधली कोणतीही चालेल. कोणी जोड असेल तर मायकाला लिहा. किती बी शर्यत जेव्हा आतापर्यंत आम्ही सर्वांना मागे सोडलेलं आहे. आमच्या पुढे सध्या कोणीच नाही आहेत कारण का आमचे ड्रायव्हर श्रावणदादा म्हात्रे आहेत. गाडीच्या मागे पण कोण नाही आणि पुढे कोण नाही. नंबर आपलाच 1 नंबर. आमच्या मागे पण कोण नाही, पुढे पण कोण नाही. त्यांना माहिती आहे श्रावणदादाच्या नादाला लागायचं नाही. टन होता ना पुढं. गाईज बघा आताचे वाजलेत किती, 7:45 वाजलेत, 7:45. आणि बघा 7:45 वाजून अजून पण उजेड किती आहे बघा इथे. आम्ही आता हरियाणामध्ये आहे. अजून कालोख नाही झालेले आहे. अजून कालोख नाही ना. बघा गाईज आता आम्ही दुसऱ्या देशात आलोय असं वाटतंय. कारण 7:45 वाजले ते अजून कालोखच होत नाही. उजेडच आहे 7:45 वाजले तरी. बघा ना. आता आपल्या कल्याणमध्ये कालोख होऊन आता कल्याण मध्ये काळोख झाला का कमेंट मध्ये सांगा. अजून बी उजेडच आहे. आता आम्ही आलोय ओरिजिनल हिमाचल आणि हा लागला आहे बोगदा. हा हे बोगदा बघा कसा सुंदर असा जबरदस्त. पहिला बोगदा लागलाय मनालीला जाण्याचा पहिला. क्लिअर होता ना. फोटोज काढ. कुठे जायचं आपल्याला लेफ्टला. Turn left onto Kiritpur Narchok Highway. Continue on Kiritpur Narchok Highway for 9 kilometers.
टनल नंबर 7 मनालीला जाणारा टनल आहे. हा टनल नंबर 7 आहे. एक नंबर टनल आहे, जबरदस्त बघा tunnel आहे. टनल लाइटिंग बघा. लाइटिंग बघा तुम्ही. एवढी लाइटिंग तर आपल्या इकडे कुठे तुम्हाला मुंबईला पण नाही भेटणार. एवढी लाईट तर कोणत्या बंगल्यात पण नसल. जबरदस्त बघा एकदम बघा लग्नाला बी एवढी सोमनाथ light म्हात्रे स्टेरिंग वर, मागे आहे अनिल म्हात्रे, श्रावण म्हात्रे आपले लागते. सिंगर. कॅमेरामॅन पृथ्वीराज भंडारी सर लाईव्ह फ्रॉम मनाली. श्रावण दादा हा. तुम्ही काय 2 शब्द व्यक्त करा. काय आता काही नाही, आता पोहोचल्यावर आम्ही तिकडे सर्व तुम्हाला दाखवू व्हिडिओ वगैरे सध्या. चलो ओके बाय. तर गाईस हे आम्ही आता मंडीमध्ये स्टे केला होता रात्री आणि इथला नजारा बघू शकता तुम्ही. आम्हाला एक नंबर रूम भेटलाय आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही मंडीमध्ये पण आम्ही मॅगी बनवायला घेतली. मॅगी बनवताना आपली माणसं दिसतात इथे. एवढी मोठी माणसं आपली मॅगी बनवतात. काय अनिल शेठ काय बोलतो? होईल आता रेडी. सोमनाथ भाई आज तूच मॅगी Good morning. गुड मॉर्निंग. मॅगी बनवून घेतले. आज मॅगीची मजा घेऊ आपण. आज मॅगीची मजा मंडी घेऊ. येते मॅगीची मजा. विवाह हे आमचा रूम. पृथ्वी आमची कालचा स्टे मंडीमध्ये झालेला आहे. एक चमचा पण देऊ. कसा नजारा आहे बघा. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता मंडीमध्ये स्टे केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे मंदिर, ही नदी. आणि आम्ही आज मंडीमधून मनालीला जाऊ. इथून 300-400 किलोमीटर आहे आणि बघू शकता आम्ही हा बुक केलेला हॉटेल आमचा. मंडीचा नजारा. तर काय भेटू आम्ही तुम्हाला शिमला, मनाली, लेह, लद्दाख पुढे खूप 10 दिवस अजून बाकी आहेत आमचे फिरायचे. तर आमचा ब्लॉग कंटिन्यू ठेवा तुम्ही. ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा. इथे भरपूर पिक्चरच्या शूटिंग चालू झालेले आहेत. तर गाईज तुम्ही नजारा बघू शकता मंडीचा इथला परत एकदा. आणि आम्ही आता मॅगी खाणार आहे. मॅगी रेडी झालेली आहे. तर बघू शकता आता आमचे सोमनाथ दादा हे मॅगी घेऊन इथे आलेले आहे आणि बघूया त्यांची प्रतिक्रिया. भाई कसं काय? मस्त झालेली दिसते मॅगी. एकदम भारी गरमागरम मॅगी. पहाडीमध्ये मॅगी खायची मजा चालली आहे. आम्ही विकत घेऊन खाणार होतो पण आम्ही विचार केला इथून आपण बनवूनच आपण इथं खाऊ. ही बघा मॅगी यूज फॉर मॅगी. आणि ही बघा रिव्हर. रिव्हरच्या समोरच आम्ही थोडा एक मॅगीचा आता घेत आहे. आम्ही संगमनेर लोकसभा क्षेत्रामध्ये आहे. एक नंबर मंडीमध्ये जबरदस्त झाली मॅगी. तर चला काय आम्ही मॅगी खाऊ आणि नंतर भेटूया आम्ही नंतर. जाऊ इथून शिमला डायरेक्ट. तर आम्ही कमीत कमी 1700 किलोमीटर इथे आलो आहे. अजून इथून आम्हाला 400 किलोमीटर जायचं आहे. चलो बाय बाय. बाय.